तुम्ही किती झाडाशी बोललायत का? माझ्या कुंडीमध्ये एक कडीपत्त्याचं झाड होतं आणि ते हळूहळू मोठं होत गेलं. मीच ते लावलं होतं कारण मला कडीपत्त्याचा वास, त्याची चव प्रचंड आवडायची. पण नंतर नंतर त्याची पानं काढणं माझ्या जीवावर यायला लागलं. खरं तर आपण पूर्ण दिवसभरात ज्या ज्या काही गोष्टी असतात, एखाद्या माणसाकडे जाऊन सगळं सांगतो आणि आपलं मन हलकं करतो ना, तसं मी शाळेत असताना यायची आणि त्या झाडासमोर बसायची आणि माझ्या मनात, डोक्यात गोष्टी चालू व्हायच्या. आणि मला खरंच असं वाटायचं की ते झाड माझं सगळं ऐकतंय. त्याचं हिरमुसणं, त्याचं उमलणं, त्याचं वाढणं, त्याच्यासोबत मी अटॅच झाली होती. खरंच. आणि आता तर मी सदाफुली लावली आहे. अगदी 3-4 दिवस पाणी नाही दिलं ना, तर ती हिरमुसून जाते आणि पाणी दिलं तर त्याच क्षणी ती उमलायला लागते परत आणि परत तशीच फ्रेश होते. हे मला सदाफुलीचं प्रचंड आवडलं आणि मला अनेक झाडांविषयी अप्रूप वाटायला लागलं. पण आपल्या कुंडीतलं ते झाड असतं ते स्पेशल असतं आणि त्याच्याशी आपण खरंच कनेक्ट होतो. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. सो जेव्हा मी ही कविता ऐकली पद्मा गोयेंची चाफ्याच्या झाडा, ही मला अत्यंत रिलेटेबल वाटली कारण हे स्वतः मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. एखाद्या झाडाशी मी स्वतः बोललेली आहे, त्याच्याशी अटॅच झालेली आहे. तर आता आपण मोठे झालोय, मॅच्युअर झालोय, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप बालिश वाटतात. पण मला अजूनही माझ्यातली ती शाळेतली मुलगी आठवतीये. ती घरी येऊन त्या झाडाच्या समोर बसून राहायची. त्या झाडाचं नंतर पुढे काय झालं ते मला खरंच आठवत नाहीये, बट आय मिस दॅट, माझं रोपटं. तर कवितेचं नाव आहे चाफ्याच्या झाडा. पद्मा गोयेंनी चाफ्याच्या झाडाशी बोलताना ही कविता लिहिलेली आहे. चाफ्याच्या झाडा का बरं आला स्वप्नात? तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं? दुःख नाही उरलं आता मनात. पानांचा हिरवा, फुलांचा पांढरा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखाडी, पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा नको ना रे डोळ्यात आणू, ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात, हादग्याची गाणी नको ना म्हणूस. तुझ्याच आयात एक पाय गयात एक पाय मयात खेळते ना, जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात फिरते ना. चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतय ना, काहीतरी चुकतय, काहीतरी दुखतय, तुलाही कळतय, कळलंय ना. चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. कुठे नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलांनी उंजळ भरलीये ना, फुलांनी उंजळ भरलीये ना. ही जी फुलांनी उंजळ भरली आहे ना, हे वाक्य मी खूप ठिकाणी ऐकलं होतं, पण जेव्हा मी ही काल कविता ऐकली तेव्हा मला कळलं की ते वाक्य ह्यातले. आणि मी अगदी स्टेटस वगैरे मध्ये सुद्धा फुलं, पुस्तक आणि असे एस्थेटिक फोटो टाकून त्या फुलांनी उंजळ भरली आहे ना असं टाकलेलं, कारण माझी एक सिनियर ताई होती, तिने तसं टाकलं होतं. सो येस, तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. अजून मी कुठकुठले कवी कवयित्री यांच्या कविता तुमच्यासमोर सादर कराव्यात ते मला कॉमेंट्स मध्ये नक्की नक्की सांगा. मी नक्की कन्सिडर करेल रिकमेंडेशन्स. आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते. आणि प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.